3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आज मी खास आलेलो आहे। करवीर निवासिनी आई अंबाबाईचं जसं तुम्ही गाभाऱ्यातून दर्शन घेतलं तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आई सप्तशृंगीचं गाभाऱ्याजवळूनच दर्शन मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। सप्तशृंगी गडावर उतरल्या मी पहिल्यांदा ही लाईन नोटीस केली जी नाशिकला जाणाऱ्या एसटी साठी लागलेली लाईन होती। जर एसटी साठी एवढी लाईन असेल तर आतमध्ये केवढी लाईन असेल चला दाखवतो। शारदेव नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी साधारणतः रोज 2 ते 2.5 लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि आज तर शनिवार असल्यामुळे शनिवार रविवारची गर्दी ही दुप्पट मानली जाते। सप्तशृंगी देवीचं दर्शन पाहण्याआधी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सप्तशृंगी गडावर भयानक गर्दी असल्यामुळे तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्स वरती आणण्यास परवानगीच नाही आहे। त्यामुळे इथली संपूर्ण खालून वरची वाहतूक ही MSRTC म्हणजेच ST नव्हती आहे। तुम्हाला तुमची प्रायव्हेट गाडी आणल्यानंतर खालीच पार्क करावी लागते आणि त्यातून तुम्हाला वर MSRTCच्या STतून यावं लागतंय। सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जायला मी सुरुवात केली ती म्हणजे रोपवेनं। तसं पाहायला गेलं तर गडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 500+ पायऱ्या चढून जाव्या लागतात, पण आत्ता नवरात्रातली गर्दी लक्षात घेता मी रोपवेनं जाणं प्रेफर केलं। या रोपवेचे दर साधारणतः 60 रुपये एका ट्रिपसाठी म्हणजे 120 रुपये प्रति व्यक्ती खालून वर जाण्यासाठी आणि वरून खाली येण्यासाठी संपूर्ण खर्च करावे लागतात। आत्ता जे ऑफिस दिसते इथे तुम्ही स्पेशल दर्शन एंट्रीचं 100 रुपयाचं तिकीट काढू शकता। तिथून पुढे गेल्यावर तुम्हाला रोपवेसाठीचा हा मार्ग दिसेल। मित्रांनो, आई अंबाबाईच्या व्हिडिओला 25,000+ लोकांनी पाहिल्यानंतर तुमच्यासाठी खास आई सप्तशृंगीचं दर्शन आणण्याचं मी ठरवलं आणि सप्तशृंगीच्या दर्शनाला आलो। असेच जर तुम्ही माझ्या व्हिडिओजना रिस्पॉन्स देत राहाल तर मी महाराष्ट्र काय भारतभरातील सर्व मंदिरं आपल्या चॅनलवर आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन। भारतातली जास्तीत जास्त मंदिरं आपल्या चॅनलवर आणण्यासाठी आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी जेव्हा दर्शन घेऊन खाली आलो तेव्हा मी गेलो तेव्हापेक्षा दुप्पट गर्दी आता तुम्हाला इथं पाहायला मिळेल। आता व्हिडिओमध्ये जी तुम्हाला रोपवे दिसते आहे त्यामध्ये प्रत्येक डब्यात साधारणतः 10 माणसं बसतात। त्यामुळं साधारणतः प्रत्येक वेळेला 50 ते 60 माणसं एका वेळेला खालून वर जातात आणि तेवढीच माणसं पुन्हा वर गेल्यानंतर खाली येतात। या रोपवेच्या प्रवासासाठी तुम्हाला QR कोड असलेले एक तिकीट दिलं जातं जे जाताना तुम्हाला जमा करावं लागतं, नाहीतर तुम्हाला त्या रकमेचा पुन्हा दंड भरावा लागतो। ही रोपवे साधारणतः तुम्हाला 35 ते 40 सेकंदात खालून वर पोहोचवते। मगाशीच सांगितल्याप्रमाणे 500+ पायऱ्या चढायला तुम्हाला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतील, पण इथून रोपवेने जर तुम्ही गेलात तर 35 ते 40 सेकंदात वर पोहोचून जाल। देवी आईच्या मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर डोंगराच्या कपारीत साधारणतः 8 फूट उंचीची शेंदूर चर्चित रक्तवर्णीय अशी आईची मूर्ती आहे। जगदंबेचं दर्शन झाल्यावर सर्वांचं मन प्रसन्न होतं, भक्तांचा थकवा नाहीसा होतो असा भक्तांचा विश्वास आहे। श्री भगवतीला 18 हात असून तिला अष्टादश देवी असंही म्हणतात। प्रत्येक हातामध्ये 3 आयुध धारण केलेली ही देवी आहे। श्री भगवतीची मूर्ती 8 फूट उंचीची असल्याने देवीला 11 वार साडी व चोळीला 3 वार खण लागतात। देवीच्या डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुलं, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गठले आहेत। कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज देवीला घालण्यात येतात। श्री भगवतीची त्रिकाल पूजा करण्यात येते। गडाच्या पूर्वेस खोल दरीने विभागला गेलेला मार्कंडेय डोंगर आहे। याच ठिकाणी मार्कंडेय ऋषी यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ लिहिला होता। त्यानंतरच या देवीची मूर्ती त्या बाजूला कल्ली म्हणजेच देवी ही त्यांनी लिहिलेली दुर्गा सप्तशती ऐकते आहे अशी या देवीची मूर्तीची रचना झाली। मित्रांनो, 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवी सप्तशृंगीचं दर्शन घेऊन आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।